फेमस व्हिडिओ. चला 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 काय चला. झाली मुलीची डिलिव्हरी, तिला मुलगा झाला आहे आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत. आणि आम्ही सगळ्यांना आता असा आनंद झाला आहे की आता आम्ही सगळे आता मुलीजवळ आई थांबली आहे ना, आम्ही सगळे चालले आता नाश्ता करा. गाडीचं आपल्या गाडीची एलर्जी बसलं तरी गाडीत आम्ही चाललोय आता. गाडीपेक्षा असं वाटतं पायी पायी नको, तर आता खूप भूक लागली आहे. आम्ही चाललो नाश्ता करायला. नाश्ता करून मग परत येतो हॉस्पिटलमध्ये. तर आता खूप आम्ही चहा पण नाही पिलो अजून. सर्व चाललोय आता नाश्ता करायला. बघत राहा याच्या पुढचा व्हिडिओ. भेटतो आम्ही तुम्हाला, बाकीची अपडेट देत राहू आम्ही. तर हे आम्ही आता नाश्ता वगैरे करून घरी आलो आहे. आता आम्ही घरचं आवरणार आहे आणि आवरून वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही परत हॉस्पिटलला जाणार आहे आईला डबा घेऊन. आणि आज अनिशाला तर काही खायचं नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं तिला आज दिवसभर काहीच द्यायचं नाही, पाणी पण नाही आणि जेवण तर नाहीच नाही. तर जेवायला तिला उद्या जेवण करायला सांगितलं आहे. आणि आता आमचं बाळ पण मस्तपैकी झोपलं आहे. आई आहे तिच्याकडे, गौरी आहे आणि बाकीचे मुलं पण आता घरी आलेले. तर मुलं थोडं आराम करतील. सगळ्यांनी रात्रभर झोप घेतलीच नाही आहे, तर सगळे रात्रीचे आता जागरण झालेलं आहे. तर मुलं झोपतील आणि आम्ही थोडंसं घरातलं आता कामवाली बाई आली असेल ताईच्या इकडे माझ्या, तर त्या बाईकडनं काम करून घ्यायचं आहे. आणि आवरायला आता आम्हाला जे पण छोटी मोठी कामं असतील घरातली ती आवरायची आणि बाकी फ्रेश होऊन परत निघून जाऊ दवाखान्यात. मी ते बघते आहे की ताई काय घ्यायला गेली तिकडे काय माहिती. आता हे बघा, हा असा एरिया आहे. तुम्हाला बॅक करून दाखवते माझ्या ताईच्या इथे कसं आहे. काय ग काय चपात्या का? इकडे एवढे मस्त झाडं आहे. आणि हे बघा, हे टमाटे आले, टमाट्याचं झाड आहे, कढीपत्ता आहे, तुळस आहे. आणखीन तुम्हाला सांगते हे असे मोठे मोठे झाडं आहेत. आणि ह्या असा व्ह्यू दिसतो ताईच्या घरात ना. प्रेस्टिजची बिल्डिंग आहे ही खालची. असं रोड आहे खाली. आणि टमाटे आलेले आहेत ते ओरिजिनल टमाटे तुम्हाला दाखवते. बघा तोडला टमाटा मी तोडून टाकला, माझ्या हाताने तुटला. आलो आहे मी घरात. तर घरामध्ये आता मी हा जो टमाटा मी तोडला माझ्या ताईच्या झाडाच्या इथून झाडाला आला होता. हा टमाटा तोडला. आता तोडून मी हा टमाटा फ्रीजमध्ये ठेवते आणि याला मी खाणार. आता सगळे काम आवरायचे, कपडे वपडे लावायचे. थोड्या वेळ बसतो आणि कामं करायला सुरुवात करतो. आता खूप झोप येते खरं तर, आणि झोप येते त्याच्यामुळे काही सुचत नाही. पण आम्हाला झोपायचं नाही, कामावरून लगेच हॉस्पिटलला जायचं. मग तो भेटते मी तुम्हाला परत. हाच व्हिडिओ कंटिन्यू करेन. बघत राहा महाराष्ट्राची गौरी.
तर आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे. येऊन आम्हाला 2 तास झाले. आम्ही घरातली सगळे कामं आवरलेत आणि जेवण वगैरे बनवून आलो आहे. संध्याकाळचा स्वयंपाक केलं आहे. आणि शाला तर आज काही खायचं नाही. डॉक्टरने पूर्ण दिवस तिला पाणी वगैरे पण नाही घ्यायचं आहे, काही नाही. तिचं तशी ती झोपलेलीच आहे थोडंफार. तर ते उद्यापासूनच चालू करायचं. तर तिच्यासाठी तर काय आम्ही डबा नाही आणला, पण आम्ही बाकीचे जसं की आई आहे इथे तिच्याजवळ, गौरी आहे, परत माझी मावशी आली गावावरून ती आहे. त्या सगळ्याजणी आता तिच्याकडेच येतं. आम्ही आता घरी जातो आणि त्यांना डबा घेऊन येतो आहे आणि ते जेवण वगैरे करतील आणि मावशी आणि आई तिच्याकडेच झोपणार आहे. आणि आमचं आता थोड्या वेळ बसतो, मुलांना जेवण वगैरे देऊन परत आम्ही येणार आहे. कारण की आम्ही जिथे आता हॉस्पिटल आहे ते घरापासून जरा 5-10 मिनटाच्या अंतरावरच आहे. त्याच्यामुळे बघा ह्या ज्या बिल्डिंगा दिसत आहे ह्या बिल्डिंगांमध्येच माझ्या बहिणीचं घर आहे. म्हणजे याच्यापैकी एक जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये माझी बहीण राहते. तर जवळ आहे, घराच्या काही जास्त लांब नाही आहे. तर घरापासून लांब नसल्यामुळे आम्हाला यायला जायला सोपं आहे आणि जवळच्या जवळ असल्यामुळे मग आम्ही पटकन घरी जातो. ज्याला पाहिजे ते मुलं पण घरी जाऊन आत्ता संध्याकाळी मुलं गेलेले जवळजवळ सगळे मुलं घरी गेले. त्यांनी आता झोपायला सांगितलं, त्यांना आंघोळी वगैरे करून ते थोड्या वेळ झोपतील आणि मग संध्याकाळचं जेवण वगैरे करायला आम्ही त्यांना जाऊ द्यायला. जेवण करून परत येऊ इकडे. तर आजचा दिवस हा असाच होता. पूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बिझी होतो. जसं जसं टाईम मिळत गेला तसं तसं शूट केलं आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा की इथून पुढे मी काय दाखवते. बाय बाय. बाय बाय म्हणण्यापेक्षा टाटा. आता मी घरी आलेली आहे सगळ्यांना जेवण वाढून देण्यासाठी आणि आता सगळ्यांना जेवण वाढून दिले. सगळे जेवायला बसलेत. आता सगळ्यांचे जेवण झाले की मी पुन्हा दवाखान्यात जाणार आहे आणि तिथेच आम्ही 10-11 बसू, गप्पा मारू, पेशंटला बघू आणि बाळाला घेऊ आणि मग घरी येऊ. त्यांना सगळ्यांना भूक लागली होती म्हणून मी जेवायसाठी घरी आले होते. जेवायसाठी मी जेवण वाढून देण्यासाठी घरी आले होते. आता किती अजून त्यांना जेवण वाढून दिले, किती वेळ जेवायला लागतो माहिती नाही. मला असं हॉस्पिटलमधून घरी यायचीच इच्छा होती. तिथेच बसून राहावं, मस्तपैकी बाळाला घ्यायचं, गप्पा मारायच्या, असंच आवडतं. म्हणून आता घरी सगळ्यांना न कालचा थकवा आहे. सगळ्यांना आता जेवण करून लवकरच त्यांचं झोपून घेतील ते आणि दवाखान्यात राहू आणि मग मस्तपैकी आम्ही उशिरा येऊ. तिकडंच आम्ही जेवण करू आणि तिकडंच आम्ही घरी येऊ. आम्ही नाही, म्हणजे आई आणि मावशी जेवण करेल. आम्ही आता जेवण करूनच चाललो दवाखान्यात आणि बाकीचे जणी 2-3 जणी आहेत. 2-3 नाही, फक्त आई आणि मावशी. त्यांचा डबा घेऊन जाऊ, तर तिकडेच जेवतील आणि तिकडेच झोपतील आणि आम्ही तेव्हा इकडनं जाऊ, जेवण करू आणि तिकडनं 10-11ला येऊ घरी झोपायला. घर जवळच असल्यामुळे एक फायदा हा आहे की लवकर जाता येतं, लवकर येता येतं. त्याच्यामुळे बरंच काही काम लवकर होतात. आपण चला भेटते, जसं जसं टाईम मिळतो तसं तसं व्हिडिओ बनवते. काही असं हॉस्पिटलच्या मधलं बाळा घेऊन दाखवता येत नाही, तर जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच दाखवेल मी तुम्हाला. मी आता चालले भाजी आणायला. सगळे गेले दवाखान्यात आणि ताई आता घरातले कामं आवरते. जी कामाली बाई आली आहे तर तिच्याकडनं सगळे कामं आवरून घेते आणि मला सांगितलं तिने भाजी घेऊन ये. तर मी जाते भाजीपाला आणायला. भाजीपाला घेऊन आल्यानंतर आमच्या आता सगळ्यांचे पण नाश्ता जेवण वगैरे झालं आहे दुपारचं आणि संध्याकाळचं बनवायचं आहे. तर आम्ही आधी भाजीपाला आणून ठेवतो, थोडंफार अजून संध्याकाळच्या जेवणाची तयारी बनवून ठेवतो. कारण की आम्ही सगळे जवळजवळ 10-12 लोक आहोत जेवायचे. तर सगळ्यांचा स्वयंपाक बनवायला उशीर लागतो. तर आम्ही तसे तांदळाच्या भाकरी ऑर्डर करून मागून घेतल्या संध्याकाळसाठी. पण दवाखान्यातून आल्यानंतर मग आम्हाला पटकन स्वयंपाक करता येईल असे मी म्हटलं पटकन जाऊन भाजी घेऊन येते आणि आवरून ठेवतो. थोडंफार आवरल्यानंतर मग घरी स्वयंपाक करायला सोपं पडेल म्हणून आता मी जाते मार्केटला. इथलं पहिला उल्वेचं मार्केट काय आहे ते तुम्हाला दाखवते गेल्यानंतर. तसं तर सगळाच बाजार इथे चांगला भरतो आणि खूप काही मिळतं इथे. बाजार मार्केट सगळं जवळच आहे ताईच्या घरापासून, तर जास्त काही लांब नाही, 5 मिनिटाच्या अंतरावरचं आहे सगळं काही. तर मी तिथे पोचते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. बघत राहा महाराष्ट्राची. आज आम्हाला बाळाला
घरी घेऊन यायचं आहे. बाळाचं बघा आम्ही असं वेलकम करणार आहे. तर ह्या वेलकम बेबी लिहिलेलं आहे आणि दारात असे फुगे लावले आम्ही सुंदर अशी थोडीशी फुलं टाकून त्याचं आम्ही स्वागत करणार आहे. इथं लिफ्ट आहे, लिफ्टमधून ते येतील दोघं मायलेक आणि असे चालत 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 ते घरात जातील आणि असा त्यांचा वेलकम होईल. तर आता आम्ही दोघी जातोय. कपाटात बघ ते प्लास्टिकची पिशवी तिथं. त्यांचं चाललंय काहीतरी हरवलंय अशा गडबडात मध्ये. हा ना, चल चल आहे चल ताई, परत जाईल ती खाली. चल आता आम्ही दोघी चाललोय. सगळे गेले पुढे घ्यायला. तर ताई जाते बाळाचं आणि बाळाच्या आईचं आईला घ्यायला. आल्यावर आम्ही सगळेजण मिळून त्यांचं वेलकम करू. साधंच आहे वेलकम, आम्ही आमच्या पद्धतीने जे करतोय ते, कारण की जास्त काही तामझाम नाही करत आम्ही. ठीक आहे, चला भेटते मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. ठीक, आम्ही जातो वेलकम करायला, घ्यायला वेलकम करायला बाळाचं आणि बाळाच्या आईचं. ऑलरेडी सगळे घरातले मेंबर तिकडेच आहे, फक्त आम्ही दोघी राहिलो होतो पाठीमागे आणि मुलं आहेत दोघं, ते येतील आता बरोबरीने. ताईचं पण ब्लॉग बनवायचं काम चालू आहे. आम्ही दोघी पण हेच कामं करतो, ब्लॉग बनवायचे आणि रील टाकायच्या. आम्हाला चॅनल खोलून आता 1-1 वर्ष होत आहे. तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील. म्हणजे आम्ही जे ब्लॉग बनवतो त्याच्यामध्ये अजून फिरण्याचे ब्लॉग बनवू शकतो, कुठे जाण्याचे ब्लॉग बनवू शकतो. ते बघा ताईच्या घराचा व्ह्यू असा आहे, छान आहे. त्यांच्या इकडे आलं कारण मला आवडतं, छान आणि खूप मस्त वाटते इथे. आता रिक्षा येईल का इकडं? पटपट बघ. हां ना, पण रिक्षा येईल आता. येईल ना, थांबायला लागेल. आता जर रिक्षा मिळते की नाही मिळते आम्हाला, येईल का नाही. रिक्षाची वाट बघतोय, कारण की गौरी असते, पोरं असते तर ओला लगेच येते, पण आम्हाला ओला नाही करायची. यायला पण टाईमच लागतो. त्या रिक्षा स्टँडकडे आहे, पण तिकडे जाईल कोण. केस तर सुकवलं पण नाही. चला हा आता आलेला आहे बाळाचा मामा. आता तो काढतोय गाडी बाळाच्या मामाची आणि बाळाची गाडी दिसते बाळाला घेण्यासाठी. मामा चाललाय आणि इकडं ताई व्हिडिओ बनवते. ही आहे ताईची मुलगी. सगळ्यात वरचा जो फ्लॅट दिसतोय त्याच्या खालचा 9-10 मजले, 8वा 9वा 10वर राहते ती. तर आता ही बघा ही गाडी येते. आली गाडी, मामाची गाडी. चल ताई बस.
गाड़ी में, ये है मेरा बेटा, छोटा बेटा। तो अभी बैठ गए गाड़ी में, अभी जा रहे हैं हॉस्पिटल में बेटी को लेने के लिए। पीछे बैठी है मेरी बहन। एक वीडियो मराठी में बनता है और एक वीडियो हिंदी में बनता है। वो हिंदी में बनाती है, मैं मराठी में बनाती हूँ, क्योंकि मैं नासिक रह रह के हिंदी भूल चुकी हूँ। वैसे भी मैं हिंदी बोलती थी पहले, जब हम स्कूल में जाया करते थे। हमारे आजू बाजू अच्छे लोग सब, हम सिंधी, पंजाबी, मुस्लिम सब लोगों में रहते थे, तो हमें सब लैंग्वेज की आदत थी। लेकिन अभी जैसे मेरी शादी हुई और मैं नासिक गई, तो फिर मुझे मराठी बोलना पड़ता है ज़्यादातर। हिंदी मुझे आती नहीं ज़्यादा। आती है लेकिन भूल गई मैं। ये हम आ गए अस्पताल, लेकिन अब अस्पताल में लोग सब देख रहे हैं हमारे मुंह की तरफ। तो अभी हम चलो आंटी वो पापा जी, लेकिन वो देख नहीं रहे हमको। पर नानी ने इसको लिया है और इतना रो रहा है। मम्मी बोल रही है बहुत रो रहा है, और दूध पिया तो सो जाता है। हाँ देखो कैसे देख रहा है, आँख खोल के नानी को देख रहा है।